आजच्या या बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीनं बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आजचा हा पुण्यातील बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम होत आहे। सर्वप्रथम जगाला शांतीचा, समतेचा आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, राष्ट्रमाता माँ जिजाऊ, बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिव छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, गरिबीचे चटके सहन करून, मनवाद्यांचे चटके सहन करून काळजातील रक्त ज्याने आपल्या लेखणीला पाजलं, त्या लेखणीतून या भारताचे संविधान लिहिले आणि या भारताच्या संविधानातून तमाम बहुजनांचा उद्धार केला असे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। 1.5 दिवस शाळेत जाऊन 35 कादंबऱ्या, 14 लोकनाट्य, 13 कथा संग्रह, 10 पोवाडे, 7 चित्रपट कथा आणि 1 प्रवास वर्णन अशा साहित्यातून सम्राट बनणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, मान्यवर कांशीरामजी आणि माझे बाबा स्मृतिशेष आत्मारामजी चांदणे यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो। मंचकावर उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र विकासजी पात्रीकर, या कार्यक्रमाला आत्ता ज्यांनी संबोधन केलं असे आमचे मित्र सचिन भाऊ बनसोडे, ज्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं, या कार्यक्रमाचे आयोजक आमचे छोटे बंधू शतायू बगळे, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मंचकावरील सर्वच आदरणीय मान्यवर, तरुण मित्रांनो, माता भगिनींनो, आज तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीचा कार्यक्रम आपल्या प्रेमनगर या भागामध्ये होत आहे। शहरामध्ये फिरत असताना पाहिलं की सगळ्या शहरामध्ये या कार्यक्रमाचे बॅनर्स लागलेले आहेत, याचा प्रचार चांगला झालेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला का बोलवलं हा माझ्या समोरचा फार मोठा प्रश्न आहे। मी पात्रीकर सरांना विचारलं की मला का बोलवलं, हा याचं उत्तर मला मिळालं नाही, परंतु असो, आजच्या या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी इथं आलेलो आहे। या वस्तीचं आणि माझं नातं आहे। या वस्तीमधल्या प्रत्येक व्यक्तीला मी स्वतः वैयक्तिक ओळखतो। या वस्तीमध्ये मी राहिलेलो आहे। या वस्तीच्या दुःख, वेदना, दारिद्र्य, कष्ट, कामगार, कष्टकरी कामगार या सगळ्यांना मी ओळखतो। कदाचित याच कारणामुळे मला बोलवलं असेल असं मी स्वतःला गृहीत धरतो। आज बुद्धांची जयंती आहे, तथागत गौतम बुद्धांची जयंती आहे। ही जयंती आपल्या वस्तीमध्ये होते। इकडं बुद्धांची मूर्ती आहे, पलीकडचं मंदिर मी आयोजकांना विचारलं कुणाचं आहे, मला माहित आहे ते कुणाचं आहे, परंतु पलीकडलं मंदिर हे महावीरांचं आहे। पलीकडलं मंदिर महावीरांचं आहे, आपली इथं होणारी जयंती बुद्धांची आहे। दोघही समकालीन आहेत, एकाच काळातले आहेत। बघा मी काय म्हणतोय, तथागत गौतम बुद्ध हे पण एकाच काळातले आणि पलीकडल्या मंदिरात विराजमान असणारे भगवान महावीर हे सुद्धा एकाच काळातले। त्या मंदिरामध्ये भगवान महावीरांची जयंती करणारा वर्ग आणि आपल्या वस्तीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती करणारा वर्ग, याच्यामध्ये फरक आहे। भगवान महावीरांची जयंती करणाऱ्या वर्गाला या देशामध्ये प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे, इज्जत आहे। भगवान बुद्धांची जयंती साजरा करणाऱ्या वर्गाला या देशामध्ये इज्जत नाही, प्रतिष्ठा नाही, सन्मान नाही। दोन्ही सारखेच आहेत की नाही? दोन्ही
एकाच काळातले, एकाच विचाराचे, अहिंसेवर चालणारे, एकाने जगाला शांतीचा मार्ग दिला बुद्धांनी आणि जगाला अहिंसेचा मार्ग दिला महावीरांनी, त्या दोघांचाही याच महिन्यामध्ये जन्म असतो. मग तो जो वर्ग आहे जो महावीरांची जयंती साजरी करतो त्यांना प्रतिष्ठा आहे, इज्जत आहे, त्यांच्याकडे पैसा आहे. त्यांच्यात आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? त्यांच्यामध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये फरक आहे. लक्षात घ्या, फार मौलिक विचार मी तुमच्या समोर मांडत आहे. या वस्तीमध्ये मला माहिती आहे की प्रबोधनाचा आणि आपल्या वस्तीचा लांब लांबपर्यंत संबंध नाहीये. परंतु तुम्ही आम्ही माणसं याचा विचार करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेलो आहोत. आत्ताच्या कार्यक्रमाला पुण्याचे महापौर असणारे परशुरामजी वाडेकर साहेब यांचं आगमन झाले. आयोजकाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. तर आजच्या या बुद्ध जयंतीचा सोहळा आणि त्याचं महत्त्व सांगत असताना या दोन वर्गांची तुलना करत असताना महावीरांच्या अनुयायाला जैन म्हटलं जातं, महावीरांच्या अनुयायांना जैन म्हटलं जातं, बुद्धांच्या अनुयायाला बुद्धिस्ट म्हटलं जातं. आज त्यांना प्रतिष्ठा आहे, आपल्याला प्रतिष्ठा नाहीये. त्यांची संस्कृती वेगळी, आपली संस्कृती वेगळी आहे. महावीरांची जयंती साजरी करणाऱ्या लोकांची संस्कृती त्यांनी स्वतः निर्माण केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा या देशातील अस्पृश्यांना तथागत भगवान गौतम बुद्धाचा मार्ग दिला 1956 ते आज 2026 एवढाच काळ जरी झालेला आहे या देशातल्या अस्पृश्यांना बाबासाहेबांनी बौद्ध धम्म देण्याचा. ज्या वर्गाच्या हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म दिलेला आहे, ज्या वर्गाच्या हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म दिलेला आहे, त्या वर्गाने जी संस्कृती बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माच्या नावाखाली आपल्याला सर्वांना अस्पृश्यांना दिलेली आहे, तो धम्म टिकून ठेवणे किंवा त्याला प्रतिष्ठा मिळवून देणे याच्यामध्ये आपण सर्वजण कमी पडत आहोत, हे लक्षात ठेवा. आता ही संस्कृती कुणाच्या हातात दिली? बाबासाहेबांनी पूर्वाश्रमीचे महार आणि आत्ताच्या बौद्धांच्या हातामध्ये. याला प्रतिष्ठा आणि इज्जत मिळवून देणं तुमचं आमचं काम आहे. बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं जर मोठं प्रदर्शन होत असेल, आता येता येता मोठमोठे डॉल्बी लागले होते आणि डॉल्बीच्या समोर बुद्धांची मूर्ती ठेवलेली आणि कार्यकर्ते नाचत आहेत. आता ही जर संस्कृती पुन्हा बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं तयार होत असेल तर आजचा जो विषय आहे, बरोबर आहे की धम्म परिवर्तन झाले परंतु विचार परिवर्तन झाले नाही. आम्हाला बुद्धांकडे बाबासाहेबांनी का जायचं सांगितलं याचंच भान अजून आलेलं नाही. माझ्या मित्रांनो, शहरामधून गावातून शहरात तुम्ही आलात माझ्या बांधवांनो, आपली 3री-4थी पिढी आहे या शहरामध्ये. गांधी म्हणाले की खेड्याकडे चला. गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी काय म्हणाले की खेड्याकडे चला मिस्टर गांधी. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शहराकडे चला. बाबासाहेब आंबेडकरांचा शहराकडे चला जाण्याचा संदेश पूर्वाश्रमीच्या महाराजांनी ऐकला आणि ते मुंबई पुण्याकडे आले. गावकुसाच्या बाहेर राहणारी तुम्ही आम्ही महारामांगाची, ढोरा चांबाराची, कैकाड्या वडरा भिलाची आपण माणसं.
खेड्यामध्ये जेव्हा या जाती व्यवस्थेचे चटके आपण सहन करत होतो, म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की खरा जातीवाद हा खेड्यामध्ये असतो. तुम्ही खेड्यामध्ये राहू नका, तुम्ही शहराकडे या, शहरामध्ये माणसं असतात. तेव्हा बाबासाहेबांचा संदेश ऐकून आज आपल्या 4थी-5वी पिढी या पुणे शहरामध्ये राहते. तेव्हा आपण गावकुसाच्या बाहेर राहायचो, अगंदरीत मसनवाट्यात राहायचो. तेव्हाची जी आपली अवस्था आहे आणि आत्ताची जी आपली या वस्त्यामध्ये येऊन राहण्याची अवस्था आहे, याच्यात काय बदल झालेला आहे, काय फरक पडलेला आहे. तेव्हा गावामध्ये आपल्या पूर्वाश्रमीच्या पिढ्या गावाचं झाडूनच काढायच्या, गाव स्वच्छच करायच्या. आजही शहरामध्ये येऊन आपण काय बदल केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा एक संदेश आपण ऐकला, शहरामध्ये या. बाबासाहेब आंबेडकरांचा दुसरा संदेश होता, शिक्षण घ्या. तो संदेश मात्र आपला मागे पडला. शतायूला विचारलं की आपल्या प्रेमनगर भागामध्ये कुणी मोठा अधिकारी झालाय का या 10-20 वर्षामध्ये? एखादा SP, DYSP, कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर तुम्हाला काही आठवत नाही. गावात साफसफाई करणारी आपली माणसं, गावाची स्वच्छता करणारी आपली माणसं शहरामध्ये येऊन काय करायला? शहरामध्ये येऊनही तेच करतोय. आपल्या महिला काय करतात प्रेमनगर मधल्या? आपल्या महिलांना, ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की स्त्रीचा सन्मान करा, स्त्रियांचा सन्मान करा, त्यांचा आदर करा, त्यांना फुलाप्रमाणे जपा. काय होतंय आपल्या वस्त्यामध्ये? प्रेमनगरचं सांगत नाही, पुण्यातल्या, मुंबईतल्या, महारामांगाच्या ज्या वस्त्या आहेत, नुसते नावं बदललेत आपले. भीमनगर, लहुजी नगर, त्याला लोक काय म्हणतात? सदाशिव पेठेतले मारवाडा, मांगवाडात म्हणतात ना, दुसरं काय म्हणतात? या वस्त्यामध्ये जे गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या आपल्या वस्त्या होत्या, त्या पुण्या मुंबईतल्या वस्त्यात काहीही फरक राहिलेला नाही. पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या मोजली. स्वच्छता कर्मचारी असतात का नाही? या स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या मोजली तर मारामांगाची संख्या त्याच्यात जास्त बरेल. काय बदल झालाय आमच्या शहरात येऊन? कोणचा मान आणि सन्मान आम्ही मिळवलाय शहरामध्ये येऊन? माझ्या मित्रांनो, माझ्या बांधवांनो, माझ्या महार आणि मांग समाजाच्या लोकांनो, आता महार मांग हा शब्द मी का वापरतोय? आता जास्त चर्चेत आलाय तो या 8-10 दिवसामध्ये, 10-15 दिवसामध्ये. तो शब्द मी वापरत नव्हतो पहिला. काय बदल झालाय? काहीही बदल झालेला नाही. आपल्याला जर आपला मान, सन्मान आणि दर्जा वाढवायचा असेल, जर आपल्या पिढ्यांनी आपल्याला इथपर्यंत पाठवलेलं आहे, बाबासाहेबांनी इथपर्यंत आणलेलं आहे, बाबासाहेबांनी आपल्याला इज्जत आणि प्रतिष्ठा दिलेली आहे, मान आणि सन्मान दिलेला आहे, तुम्हाला इथं राहण्याची मुभा दिलेली आहे, गावकुसाच्या बाहेरून इथपर्यंत आणण्याचा रस्ता दाखवलेला आहे. याच्या पुढचा रस्ता आपल्याला सापडत नाही. तो रस्ता सापडवण्यासाठी तुम्ही एकत्र येऊन विचाराचं देवाणघेवाण करणं गरजेचं आहे. मुसलमानाची माणसं चर्चमध्ये एकत्र येतात, मस्जिदमध्ये एकत्र येतात. ख्रिश्चनांची माणसं चर्चमध्ये एकत्र येतात. जैनांची माणसं महावीरांच्या मंदिरामध्ये एकत्र येतात. शिखांची माणसं गुरुद्वारामध्ये एकत्र येतात. आपण कुठं एकत्र येतो? ब्राह्मणांची माणसं संघाच्या शाखेवर एकत्र येतात. जो समाज एकत्र होतो त्यांची प्रगती होत असते. जो समाज एकत्र असतो, येत असतो, त्यांच्यात संवाद होत असतो. संवादाने मार्ग निघत असतात. आपण कुठं? आपल्याला एकत्र येण्याचे ठिकाणं नाहीये. आपले एकत्र येण्याची ठिकाणं आपण बनवली पाहिजे. आता समजा एखाद्या आपल्या समाजाच्या मुलीचं लग्न करायचं असेल, तर मुलीचं लग्न करण्यासाठी तिचं स्थळ आपल्याला आता वेबसाईटवर बघावं लागतं. साईट सर्च कराव्या लागतात. तेव्हा तिच्यासाठी आपल्याला
एखादा मुलगा भेटतो का पाहावं लागतो, तो कसा आहे काय काय माहीत नाही. जे समाज मी ज्यांची नावं घेतली जे एकत्र येतात ते त्यांच्या शिक्षणाबद्दल चर्चा करतात चर्चमध्ये येऊन. आपल्या मुलींचं लग्न कुणासोबत केलं पाहिजे, कोण चांगला व्यक्ती आहे याची चर्चा करतात. आपल्या समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची चर्चमध्ये चर्चा होते, मस्जिदमध्ये चर्चा होते, गुरुद्वारामध्ये चर्चा होते. या चर्चा होतात म्हणून एक संघ असलेले समाज प्रगती करू शकतात. लक्षात ठेवा. बौद्धांना एकत्र येण्याची ठिकाणं बनवलेत बाबासाहेब आंबेडकरांनी, विहार. मातंग समाजाला एकत्र येण्यासाठी मात्र कुठलीही ठिकाणं नाही. मातंग समाज ज्यांना एकत्र येण्याची आपली ठिकाणं समजतो, मंदिर. मातंग समाज आपल्याला एकत्र येण्याचं ठिकाण समजतो, मंदिर. त्या मंदिरात मात्र आपल्याला मान आणि सन्मान नसतो, हे लक्षात ठेवा. आणि तिथं विचाराची देवाणघेवाण होत नसते, हेही लक्षात ठेवा. म्हणून बौद्धांनी विहारात येणं एकत्र येणं गरजेचं आहे. या असल्या ज्या अडचणी यायला लागल्यात ना, आम्ही नुसतं भाषणं करून आमच्या पिढ्या चालल्या, याच्यामध्ये आम्ही लोकांना जागृत करून आमच्या पिढ्या चालल्या. आपल्या पूर्वजांच्या पिढ्या गेल्या बाबासाहेब आंबेडकरांपासून सगळ्यांच्या. तुम्हाला आपल्या सर्वांना जाग करता करता हे एकदाच येतात सदाशिव पेठेतले आणि सगळं वाटोळं करून जातात. बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट बनवला, अनुसूचित जाती बनवली, आपला वर्ग बनवला या देशामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी पक्षाची स्थापना केली, शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाची. बाबासाहेबांनी एक संघ बांधला शेड्यूल कास्ट. त्याला एकत्र करता करता आमच्या नाकीनं वाले. एका मिनिटामध्ये सगळा शेड्यूल कास्ट विभागला गेला. आता ते गोळा करण्यात आमचं आयुष्य जाणार, म्हातारे होणार आम्ही. आता त्यांनी जी घाण केली आहे या महिन्यामध्ये ती साफ करता करता आमचं आयुष्य निघून जाणार. माझ्या बांधवांनो, फार जागृत राहणं आम्ही गरजेचं आहे. ज्या संविधानामुळं तुम्ही या खुर्च्यावर बसू शकता, ज्या संविधानामुळं तुम्हाला माणसाचा दर्जा प्राप्त झालेला आहे, ते संविधान जाळण्याचं काम या देशामध्ये होत चाललंय. लक्षात ठेवा. जसा ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ कोणता आहे? बायबल. मुस्लिमांचा धर्मग्रंथ कोणता आहे? कुराण. शिखांचा धर्मग्रंथ कोणता आहे? गुरु ग्रंथ साहिब. हिंदू म्हणतात आमचा धर्मग्रंथ कोणता आहे? गीता. हे सगळे धर्मग्रंथ आहेत. आता नवीन नेरेटिव्ह सेट केला जातोय माइंडमध्ये. संविधान दलितांचा ग्रंथ आहे. कुणाचा ग्रंथ आहे? दलितांचा ग्रंथ आहे. दलितांचा ग्रंथ आहे का संविधान? संविधानाच्या बाजूने संविधानाचे रक्षक तुमच्या आमच्या सारखी माणसं जर बोलायला लागली तर ते म्हणतात की हे संविधान हा दलितांचा ग्रंथ आहे. जेव्हा दिल्लीमध्ये संविधान जाळलं तेव्हा आंबेडकरी अनुयायांनी त्याच्या विरोधामध्ये आंदोलनं केली. त्यांनी नेरेटिव्ह सेट केला, पसरवायला चालू केला की बघा हा दलितांचा ग्रंथ. ही लोक कशी करतात बघा. संविधानाने आपल्याला मान आणि सन्मान दिलेला आहे. संविधानाने आपल्याला समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय दिलेला आहे. या संविधानाला जपणं प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे, मारामांगाचं नाही. प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे. ओबीसी आज वेगळ्या अवस्थेमध्ये आहे, संभ्रमामध्ये आहे, भीतीमध्ये आहे. ओबीसींना माहीत नाही, त्यांना जर वाचायचं असेल तर त्यांना संविधान हे एकमेव हत्यार वाचवू शकतं. त्यांना हे माहीत नाही. आपल्याला हे माहीत आहे की आपल्याला संविधानच वाचवू शकतं. या देशाचा कायदा हा आपल्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे. हे संविधानच तुम्हाला आम्हाला वाचवणार आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची संख्या वाढायला लागली. लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची संख्या वाढायली आहे. शत्रूंना माहीत आहे की या देशामधली लढाई आमची कुणासोबत आहे. आपले शत्रू कोण आहेत आणि मित्र कोण आहेत हे ओळखायचं शिका माझ्या महार आणि मान समाजाच्या तरुणांनो. एकमेकालाच आपण आपले शत्रू मानायला लागलो आहे.
म्हैस पाण्यात आहे आणि वरच सौदा चालू आहे. हा, या आरक्षणाचं काय वर्गीकरण चालू आहे. म्हैस पाण्यात आहे, ह्यांचा वरच सौदा चालू आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळे षडयंत्र करून यांनी आजपर्यंत आपल्याला शत्रूच समजू दिला नाही. यांना माहित आहे यांचे शत्रू कोण आहेत. यांना माहित आहे यांची मुलं, यांच्या मुलांमध्ये काय चर्चा होतात, आपल्या मुलांमध्ये काय चर्चा होतात. आपल्या शत्रूंना माहित आहे. शत्रू कोणचे आहेत आपले माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का? वैचारिक शत्रू कोण आहेत? ज्यांनी फुलेंना, महात्मा फुले या महाराष्ट्रातले, या पुण्यातले, ज्यांनी फुलेंना वरातीमधून बाहेर काढलं ते आपले शत्रू आहेत. ज्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा अपमान केला ते आपले शत्रू आहेत. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा डाव्या पायाने राज्य तिलक केला ते आपले शत्रू आहेत. या शत्रूंना ओळखायचं शिका. या शत्रूंना ओळखायचं शिका. शत्रूंना हे माहीत आहे की आंबेडकरी विचारधारेची संख्या वाढत आहे. आता लढाई तलवारीनं नाहीये, हत्यारानं नाहीये. आता लढाई बुद्धीनं, विचारानं. या देशामधला कम्युनिस्ट लाल झेंड्यावाले असायचे बघा पहिले, आपले बाबा आढाव वगैरे, त्यांची नाव ऐकली असतील. पहिलं लाल झेंड्यावाले दिसायचे आपले मार्केट यार्ड जवळच आहे, तिथं कामगार संघटना असतील, त्यांचा झेंडा लाल होता. आज तुम्हाला हे कुठेही दिसणार नाहीत लालवाले. जे कामगार दिन आहे आज तुम्हाला हे कुठेही दिसणार नाहीत. चळवळी या संपवून टाकल्या. यांना देशद्रोही म्हणून जेलमध्ये टाकलं. एक विचारधारा संपवून टाकली. आता त्यांना दुसरी विचारधारा संपवायची, तिचं नाव आहे फुले आंबेडकरी विचारधारा. या देशामधली फाईट मनुवाद विरुद्ध आंबेडकरवाद आहे. हे लक्षात ठेवा. ही विचारधारांची लढाई आहे. आमने सामने चालू झालेली लढाई आहे. या विचारधारेच्या लोकांना एका समाजापुरतं मर्यादित करणं, सचिन भाऊ, या विचारधारेच्या, ही जी विचारधारा आहे फुले आंबेडकरी विचारधारा, या विचारधारेला एका समाजापुरतं मर्यादित करणं हे या मागचं षडयंत्र आहे. लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो. जी विचारधारा समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय शिकवते, जी विचारधारा माणसाला माणसाने माणसासारखं राहिलं पाहिजे हे शिकवते, ती विचारधारा एका समाजापुरतं मर्यादित करण्याचं षडयंत्र या देशामध्ये चालू आहे. या देशामध्ये असणाऱ्या आंबेडकरी पक्ष, आंबेडकरी संघटना, आंबेडकरी विचारधारेचा प्रत्येक कार्यकर्ता हा या देशामध्ये सर्व समावेशक काम करत आहे. आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून सर्व समाजाला समानता कशी मिळेल याच्यासाठी प्रयत्न करत आहे. याचा प्रभाव वाढत आहे. राहुल गांधी कधी गांधीचं पुस्तक घेऊन समोर येत नाहीत, बरोबर आहे. राहुल गांधीच्या हातात कधी गांधी बघितले का तुम्ही? राहुल गांधीच्या हातात बाबासाहेब आंबेडकर असतात. बाबासाहेब आंबेडकर. काय कारण आहे? बाबा असं संविधान घेऊन फिरतात सध्या राहुल गांधी. ते लाल संविधान, जिकडं जाईल तिकडं निळं टी शर्ट घालतात. निळं काय गरज वाटायली बा यांना? माझ्या बांधवांनो, या देशाचं भविष्य हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आहे. लक्षात घ्या. लहान आहे का राहुल गांधी? राहुल गांधी हा लहान माणूस आहे का? भारत कोणत्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे हे फक्त राहुल गांधीला माहिती आहे आणि मोहन भागवतला माहिती आहे. मारा मागायला नाही माहिती. जे लढतायत का यांना हे माहित नाहीये. हे फक्त मोहन भागवतांना आणि राहुल गांधीलाच माहिती आहे.
की देशाची भविष्याची वाटचाल कोणत्या दिशेने चालणार आहे. तुम्ही बघितलं असेल काल परवा तेलंगणाच्या निवडणुका झाल्या का? बरोबर आहे ना? दक्षिणेतला आपला साऊथचा हिरो आहे विजय. बरोबर आहे, विजय तलपती. त्याच्या लाखोच्या सभा होतात. त्याच्या बॅनरवर कुणाचा फोटो असतो? बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असतो. का बाबा असतो? दक्षिण भारतामध्ये पेरियार आणि बाबासाहेब आंबेडकरांशिवाय राजकारण चालत नाही. दक्षिणेतल्या प्रत्येक राजकीय लोकाला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांना घेतल्याशिवाय या देशाचं राजकारण चालणार नाही. आणि नेमकं घोळ आपल्या महाराष्ट्रामध्ये घालून ठेवलाय. आवाज बंद झालाय का? हॅलो, हॅलो, हॅलो. हॅलो, नाही डिस्टर्ब होतं तरी. समजतंय का मी काय बोलायलो? का मी आपलं बोलतच चाललोय काय? समजायलंय का? ही माझी भाषा, आमची बीडची भाषा आहे, मराठवाड्याची. आम्ही मराठवाड्यातले लोक आहेत, लढणारे लोक आहेत. विद्यापीठाला नाव दिलं का नाही आम्ही? ते लोक आहेत आम्ही. शहीद होणारे, शहीद पोचराम कांबळेचे वारस आहेत आम्ही. हात तोडला जय भीम म्हटला, हा हात तोडला जय भीमच म्हटला. पाय तोडला तरी जय भीमच म्हटला. शेवटी मुंडकं तोडलं, पण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आम्ही विद्यापीठाला दिलं. ते लोक आहेत आम्ही आणि त्यांचे वारस आहेत आम्ही. आज आमच्यामध्ये ज्या पद्धतीनं विष पेरण्याचं काम इथले चड्डीवाले करत आहेत, आज आमच्या बंधुत्वावर जो तुम्ही घाव घालत आहे, आज महाराष्ट्रातल्या बौद्धांच्या नंतर सगळ्यात जास्त आंबेडकरवाद्यांची संख्या ही मातंग समाजात आहे. याच्यामुळं तुमच्या पोटात दुखायला लागलंय. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग एका समाजापुरतं करायचं चालू आहे. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ एका समाजापुरतं मर्यादित करण्याचं चालू आहे. बाबासाहेब आंबेडकरांची, फुलेंची विचारधारा एका समाजापुरतं करण्याचं षडयंत्र चालू आहे. त्यांची भाषा आता आमची पोरं बोलायला लागली. त्यांना जे अपेक्षित आहे की तुमच्यामध्ये वाद झाला पाहिजे, तुमच्यातलं बंधुत्व नष्ट झालं पाहिजे, त्यांची भाषा आमची महारामांगाची पोरं शिव्या देऊन करायला लागली. परंतु आमच्यातला संवाद संपायची वेळ आली. बाबासाहेब आंबेडकरांनी बंधुत्व दिलेलं आहे. बंधुत्व कुठे आहे आपल्यामध्ये? पहिले एकत्र वस्तीत राहणारी तुम्ही आम्ही माणसं, सोबत राहणारी, सोबत खाणारी, सोबत उठणारी बसणारी तुम्ही आम्ही माणसं. हे बंधुत्व यांना खटकलं. या बंधुत्वावर घाव घालण्याचं काम महाराष्ट्रामध्ये चालू आहे, लक्षात ठेवा. यांनी धनगर वंजारा लावला, धनगर मराठा लावला, सॉरी, यांनी धनगर मराठा लावला, धनगर वंजारी लावला, मराठा वंजारी लावला, मराठा माळी लावला. एकमेकांमध्ये भांडत आहे. काय कारण आहे? आरक्षण. रेशीम बागेतले पॉलिसी मेकर्स, रेशीम बागेतले पॉलिसी मेकर्स, हे रेशमी किडे जे आहेत ना, हे काय करतात? यांच्यामध्ये रिटायर IAS अधिकारी, IPS अधिकारी हे समाजासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून या पॉलिसी आखत असतात. त्यांच्या पॉलिसीचा हा जो भाग आहे, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कशावर घाव घातला असेल तर तो आरक्षणावर घातला. त्यांनी मध्ये मध्ये ॲट्रॉसिटीवर घाव घातला होता, परंतु ॲट्रॉसिटीला काहीच फरक पडायला नाही. हे जे पॉलिसी मेकर आहेत यांनी आता सध्या आरक्षण या विषयावर पॉलिसी आखायला चालू केलेली आहे. विषमता पसरवणारी ही माणसं, विष पसरवणारी ही माणसं यांनी आरक्षण मुद्द्यावर जवळजवळ 20 वर्ष झालं याच्यावर हे काम करत आहे.
20 वर्षापासून या आरक्षणाच्या संधीचा या आरक्षण घेणाऱ्या लोकांनी फायदा घेतला, मोठ्या पदावर गेली, सचिवालयापर्यंत गेली, अमेरिकेतल्या विदेश मंत्रालयापर्यंत गेली, ओबीसीचे, मायनॉरिटीचे, शेड्यूल कास्टची, शेड्यूल ट्राईबची लोक मोठमोठ्या पदावर कशाने गेली तर आरक्षणाने गेली. या आरक्षणाचा खेळ या देशामध्ये मांडण्यात आलेला लक्षात ठेवा. आज मराठा धनगर, मराठा वंजारी, मराठा माळी, महार मांग असा जो वाद तुम्हाला दिसत आहे, याच्या मागे षडयंत्र आहे. 1 ऑगस्ट 2024ला कसं काय येते बरं हे? तो काय हा ते बदर समितीचं हे आलं का? हा अहवाल 1 ऑगस्ट 2024. काय 1 ऑगस्टला? अण्णाभाऊ साठेची जयंती, बरोबर आहे का? कसं काय येतं ह्याच दिवशी? हा बरोबर आहे. आणि 14 एप्रिलचा जो जयंतीचा काळ आहे त्याच्यामध्येच ते शिफारशी मागवतात. काय कसं काय येतं बाबा? देवाच्या मनात आहे हे, बरोबर आहे का? देवाच्या मनात आहे. हा देवाच्या मनात आहे की यांच्यामध्ये कत्तली झाल्या पाहिजेत. जसे झाले आमच्या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडण चालू आहे. मराठा वंजारा प्रचंड वाद चालू आहे, मराठा धनगर प्रचंड वाद चालू आहे. आता त्यांना ही अपेक्षा होती, खूप वर्ष झालं काम करतायत, परंतु अपेक्षा त्यांना जी होती ती अपेक्षा प्राप्त होताना दिसत नव्हती. आता ती त्यांच्या मनासारखं व्हायला लागलंय. आणि कोण करायले त्यांच्या मनासारखं? आपलीच माणसं, मारा मागाची पोरं. माझ्या मित्रांनो, तुम्हाला ज्या षडयंत्रातून सध्या जावं लागत आहे, ज्या आरक्षणावर यांनी या पॉलिसी मेकर्सनी काम केलं, विषमतेवर आधारित यांचं हे जे षडयंत्र रचण्यात आलेलं आहे, याला हाणून पाडण्यासाठी महार आणि मांग या दोनही समाजानं एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये निर्णय घेणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. या दोनही समाजाच्या पुढाऱ्यांनी एकत्र बसून निर्णय घेणं गरजेचं आहे. आपसातला संवाद राहणं गरजेचं आहे, आपसातलं बंधुत्व टिकणं गरजेचं आहे. आणि हा निर्णय आपसात बसून मिटवणं गरजेचं आहे. आपला निर्णय त्यांच्या हातात आहे, आपल्या भाकरीचा निर्णय त्यांच्या हातात आहे. हा निर्णय आपल्या हातात असला पाहिजे. आपल्याला भाकर कुणी दिली आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. आता निर्णय कोण आपल्या भाकरीचा घ्यायला लागलाय? ते घेत आहे. म्हणून याच्यामध्ये आपसात भांडण करण्यापेक्षा संवादानं हा प्रश्न मिटवणं सध्या गरजेचं आहे. त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. आजच्या या जयंतीच्या निमित्तानं तथागत गौतम बुद्ध यांचा जो शांतीचा मार्ग आहे, समतेचा मार्ग आहे, या मार्गानं आपल्याला जाणं गरजेचं आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विषयी या कार्यक्रमाचे अध्यक्ष बोलतीलच, परंतु बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलून मी थांबणार आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचे नातं आहे. इथं बौद्ध आणि मातंग समाजाची मंडळी आहेत म्हणून मी सांगत आहे. बाबासाहेब आणि अण्णाभाऊ साठे यांचं नातं आहे. मग नातं कोणतं आहे तर वैचारिक नातं आहे. ते नातं कसं आहे? अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी आहे. अण्णाभाऊ साठेंची फकीरा कादंबरी आहे. या फकीरा कादंबरीला 1960ला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला होता. ही फकीरा कादंबरी जगातल्या 27 भाषेमध्ये लिहिली गेली आहे. अण्णाभाऊ साठे म्हणतात की हे माझं सर्वोत्कृष्ट लिखाण आहे. कधी वाचा ती कादंबरी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1.5 दिवस शाळेत गेलेल्या माणसानं एवढं सर्वोत्कृष्ट लिखाण केलंय. अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट चळवळीत काम करत होते.
अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट चळवळीत काम करत होते. मार्क्स लेनिन हे त्यांचे आदर्श होते. बरोबर आहे. फकीरा कादंबरी माझं सर्वोत्कृष्ट लिखाण आहे म्हणतात अण्णाभाऊ साठे. प्रत्येक पुस्तक जेव्हा लिहिलं जातं तेव्हा प्रत्येक जो लेखक असतो तो कुणाला तरी ते पुस्तक अर्पण करत असतो. आपले आई वडील किंवा मोठा भाऊ किंवा माझे शिक्षक यांना हे पुस्तक समर्पित करत आहे असा लेखक लिहित असतो. अण्णाभाऊ साठेंची फकीरा कादंबरी ते म्हणतात माझी सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे. मग ते ज्या चळवळीत काम करत होते लाल बावट्याच्या, त्यांचा आदर्श होता मार्क्स लेनिन. मग अण्णाभाऊ साठेच्या फकीरा कादंबरीचं पहिलं पान उलटलं की त्या पहिल्या पानावर अण्णाभाऊ साठेने लिहिलेलं आहे माझं सर्वोत्कृष्ट कादंबरी फकीरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीस मी अर्पण करतो. का लिहितायत अण्णाभाऊ साठे असं? अण्णाभाऊ साठे मार्क्सला, लेनिनला, या लोकांनाही ती कादंबरी अर्पण करू शकत होते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनीस फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी अर्पण केली. हे त्यांचं नातं आहे. बाबासाहेबांवर चिखलफेक, अण्णाभाऊ साठेंवर चिखलफेक चालू आहे. सध्या दोन हाल्याची टक्कर चालू आहे. बाबासाहेबांबद्दल अपशब्द, अण्णाभाऊ साठेंबद्दल अपशब्द. अरे बाबांनो, शत्रूंना अपेक्षित असणारं काम आपण करतोय. त्यांची भाषा आपल्या तोंडून येते आहे, याला कुठंतरी थांबवा. अण्णाभाऊ साठे म्हणतात जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. एक जणांनी मला विचारले कुठं लिहिले सांगाव तुम्ही, काही म्हणता म्हणले. बघा काही म्हणतात, एवढे संशोधन करणारे तिकडं पुण्यामध्ये. अण्णाभाऊ साठेंचं हे कवन आहे. देशभक्त घोटाळे नावाचं अण्णाभाऊ साठेंचं एक नाटक आहे, त्याच्यामध्ये अण्णाभाऊने लिहिलेलं आहे. लक्षात घ्या, माहीत असलं पाहिजे आपल्याला. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. ऐरावत म्हणजे हत्ती. काय म्हणतात अण्णाभाऊ साठे? जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. अंग झाडून निघ बाहेरी घे बिनी वरती गाव. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. हे अण्णाभाऊंचं बाबासाहेबांचं नातं आहे. नकोय कुणाला तरी, नकोय हे नातं. हे नातं कुणाला तरी नको आहे, परंतु त्यांचे मनसुबे आपल्याला सफल होऊ द्यायचे नाही. तुम्ही पुण्यातले हुशार लोक आहेत, पुण्यातले हुशार लोक आहेत. आपल्या वस्त्या या विचारधारेच्या प्रभावाने प्रभावित झालेल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, विचारधारेने. इथला प्रत्येक तरुण हा आपल्या शत्रूचे षड्यंत्र ओळखण्यामध्ये पारंगत पाहिजे. शत्रूने कोणती चाल केलेली आपल्यावरती ओळखण्याची क्षमता फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे, ती आपल्या प्रत्येक वस्तीतल्या तरुणांना माहीत असणं पाहिजे. म्हणून हे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. मी शतायूला विचारलं, एवढं बोलून थांबणार आहे, की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं स्वरूप कसं असतं पुण्यामध्ये. म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये जयंतीचं स्वरूप काय असतं? सकाळी झेंडावंदन आणि संध्याकाळी व्याख्यान आणि दुसऱ्या दिवशी मिरवणूक. हे आमच्या मराठवाड्यातल्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये जयंतीचं स्वरूप आहे. मग खेड्यामधली माणसं पैसे गोळा करतात, आपसात पैसे गोळा करतात, गोरगरीब असतात, परंतु व्याख्यानकर्त्याला बोलवतात. व्याख्यानकर्ते आमच्या इकडले पैसे घेत नाही. महारवाड्यात जातात, मांगवाड्यात जातात, फुले सांगतात, लहुजी सांगतात, अण्णाभाऊ सांगतात, बाबासाहेब सांगतात. त्यांना कसं जगायचं, कसं राहायचं, काय खायचं, काय प्यायचं, कसं लढायचं हे शिकवतात. असं आमच्या मराठवाड्यातल्या जयंत्याचं स्वरूप आहे. त्यांना विचारलं पुण्यातलं कसं आहे, तर पुण्यामध्ये आमच्या इथं जेवढा मोठा डॉल्बी असेल तेवढी मोठी जयंती.
जेवढं मोठा डॉल्बी असेल तेवढी मोठी जयंती. एखाद्या हॉस्पिटलच्या बाजूला मोठा डॉल्बी लावलाय, स्क्रीनवर बाबासाहेबांचा फोटो आहे आणि तो पेशंटची बायको आपल्या नवरा मरताना बघते आणि त्याच्यासमोर ही मोठमोठी गाणी चालू आहे. पोर म्हणतात ये आम्हाला काय जल्लोष करायचा नाही का? जल्लोष तर झालाच पाहिजे. तर तुम्हाला सांगितलं ना मी, इकडल्या बाजूंची संस्कृती बाजूवाल्यांची, त्याला मान सन्मान कशामुळे आहे? आपल्यालाही वाटतं तिथं जाऊन नतमस्तक व्हावं, कारण तिथं शांती आहे. कुणाची शांती आहे? बुद्धांची शांती आहे. मग आपल्याकडे आहे का ती? आपल्या जयंत्याचं स्वरूप हे प्रबोधनापासून लांब गेलं. बाबासाहेब आंबेडकर हा विचारधारेचा विषय, लाभाचा नाही, मनोरंजनाचा नाही, लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे मनोरंजनाचे विषय नाहीये. आता जे विषय येत आहेत आपण कॉपी करतोय कुणाची तरी, लक्षात ठेवा. शत्रूंच्या संस्कृतीचा एवढा प्रभाव आपल्यावर झालेला आहे की त्यांची कॉपी आपण करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु त्यांच्या संस्कृतीत आणि आपल्या संस्कृतीमध्ये फरक आहे. आपले महापुरुष आणि त्यांचे महापुरुष यांच्यात फरक आहे. आपल्या महापुरुषांनी आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय घेऊन जायचं आहे याचा विचार आपल्याला करावा लागेल. बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक निघल्याच्या नंतर घराची दारं जर बंद करून घेत असतील लोक, तर त्या जयंतीचा काय उपयोग आहे? ते ग्रामीण भागात बोलतो आम्ही बैलगाड्यातून जयंती बघितलेल्या आहेत. आम्ही बैलगाड्यातून जयंत्या खेड्यापाड्यामध्ये आम्ही बघितलेल्या. या जयंत्याचं स्वरूप बदललं पाहिजे. आज जो आपल्यामध्ये वाद होतोय त्याचं कारण काय? आपल्या पोरांना वैचारिक प्रभाव नाहीये. हे इथं समोर बसलेली जी माणसं आहेत हे कोणत्या तरी चळवळीचा यांच्यावर प्रभाव आहे, माझ्यावर प्रभाव आहे, म्हणून मी बोलू शकतो. लक्षात ठेवा, मी कुणाचे तरी भाषण ऐकलेले आहेत म्हणून मी तुमच्या समोर बोलू शकतो. चळवळीचा प्रभाव आपल्यावर पाहिजे, आपल्याला डायलॉग करता आला पाहिजे, बोलता आला पाहिजे. जयंत्या हे मनोरंजनाचं साधन नाहीये. म्हणून जयंत्याचं स्वरूप जे शहरामध्ये पुणे मुंबई सारख्या, हे बदलणं गरजेचं आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे, लक्षात ठेवा. म्हणून हे आजचा जो प्रबोधनाचा कार्यक्रम आहे, हा जो चालू आहे, हा आपल्या बुद्धीला लागलेला गंज काढण्याचा कार्यक्रम आहे. पोटाची भूक ही जेवणाने भागते, अन्नाने भागते, परंतु बुद्धीला लागलेली भूक ही पुस्तकाने आणि भाषणाने भागत असते, लक्षात ठेवा. ही अशी तशी भागत नाही. म्हणून माझ्या बौद्ध आणि मातंग समाजाच्या तरुण पोरांनो, वाचायचं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा बाबासाहेबांचा मूल मंत्र फक्त आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर ठेवण्यासाठी नाहीये. आज आपलं पुस्तक म्हणजे आपला मोबाईल आहे, त्याच्यात चॅट जीपीटी आहे, काही टाकलं की आपल्याला माहिती येते, त्याच्यावर आपण जगत आलेलो आहे. परंतु हा आपल्या विचारधारेचा मार्ग नाहीये. पुस्तक हा आपल्या विचारधारेचा मार्ग आहे. म्हणून प्रेमनगरमधल्या माझ्या इथल्या सर्व बांधवांना, शतायू भगडेसारख्या कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती असेल की मंदिर आणि विहार याच्याबरोबर मोठी वाचनालय सुद्धा प्रेमनगरमध्ये उभारलेली पाहिजे. आमची पोरं गुन्हेगार व्हायला लागली, त्यांची पोरं विदेशात जायला लागली. आमची पोरं दारू पिऊन पडायला लागली, आमची माणसं नशेमध्ये झुलायला लागली, आमच्या माणसांच्या बायका लोकांच्या इथं धुणे भांडी करायला जायला लागली. ही आमची सध्याची परिस्थिती आहे. ही बदलायची असेल तर आपला पोरगा दारूच्या अड्ड्यावर जाण्याच्या ऐवजी वाचनालयात जाण्यासाठी वाचनालय हे उघडणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून प्रेमनगरमधली जी माणसं आपण पैसे गोळा करतो जयंत्याला, प्रत्येक घरातून पैसा गोळा करतो, जयंत्या करतो, डॉल्बी लावतो. आमच्या मुली कुठं जातील शिकलेल्या? तुमच्यासोबत डॉल्बीवर येतील का नाचायला? आमच्या मुलींना जर शिकायचं असेल तर त्या वाचनालयामध्ये जातील.
आमच्या पोरीला जर शिकायचं आहे तर तिला पुस्तक त्या वाचनालयामध्ये मिळालं पाहिजे, याच्यासाठी वाचनालय पाहिजे. म्हणून वाचनालय आपल्या प्रत्येक वस्त्यामध्ये उघडणं काळाची गरज आहे. प्रबोधनं आपल्या वस्त्यामध्ये होणं गरजेचं आहे. त्यांची प्रबोधनं कीर्तनातून व्हायला लागली, आमची प्रबोधनं मात्र व्याख्यानातून व्हायला पाहिजेत. याच्यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. शतायू भगळे आणि त्याच्या सर्व टीमचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करेन की पुण्यासारख्या एवढ्या मोठ्या गडामध्ये एवढा सुंदर कार्यक्रम घेणं ही काही साधी बाब नाही आहे. आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करेल की एवढा मोठा वर्ग आपण गोळा करून यांना प्रबोधन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान, जय लहू. धन्यवाद अजिंक्य भैया चांदणे साहेब. यानंतर पुण्याचे उपमहापौर परशुरामदादा वाडेकर साहेब यांचा सत्कार अजिंक्य भैया चांदणे करतील.